माझ्या मराठी मातीचा लावा ललाटी सटिळा, हिच्या संगाने जागल्या दरी खोऱ्यातील शिळा. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. अशा गौरवपूर्ण लेखनशैलीने ज्या मराठी भाषेचं वर्णन केलं आहे असे आपले कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज, त्यांचा आज जन्मदिवस. मी श्रद्धा सुदामे आपलं मोरपंखमध्ये सहर्ष स्वागत करते आहे. एक अद्भुतपूर्ण अशा काव्य मैफिलीमध्ये जी आज आपण साजरी करणार आहोत, दिग्गज कवी आणि कवयित्री यांच्या संगतीमध्ये. आणि आपण हा मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी हा मोरपंखवरती आगळ्या वेगळ्या रंगामध्ये साजरा करणार आहोत. चला तर मग. आपल्याला श्रोते हो आज लाभलेले आहेत भारतीताई सुदामे, नागपूर. यांच्याबद्दल मी काय बोलू, अतिशय सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री. नंतर भैरवी देशपांडे गोंदियावरनं आपल्यात मैफिलीमध्ये सामील झालेले आहेत. नमस्कार भैरवीताई. या आपण खूप सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लाभलेले आहेत अक्षय वाटवे सर पुण्यावरनं. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी हे सांगेन की लब्ज प्रोडक्शन्सचे ते निर्माते आहेत. त्याबरोबरच आकाशवाणीवरती त्यांचे रेग्युलर प्रोग्राम्स होत असतात. आणि सध्या ते प्रकाश झोतामध्ये ज्या एका विशेष उल्लेख करण्यासारख्या कार्यक्रमामुळे आलेले आहेत ते म्हणजे नादो महानोरांचं जे महाकाव्य आहे अजिंठा, त्याचं त्यांनी सादरीकरण अप्रतिमरित्या सगळीकडे सुरू आहे. तर असे आपल्याला आज दिग्गज कवी कवयित्री लाभलेले आहेत. हे मोरपंखाचं मी भाग्य समजते. नमस्कार अक्षय सर. तर मी आता विनंती करीन भारतीताईंना की आजच्या दिवशी आपण आपल्या कविता, गझला आणि मराठी एकूणच साहित्याविषयी आपल्याला व्यक्त कसं व्हावं असं वाटतं ती आमच्या प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर व्यक्त व्हावं. भारतीताई. थोडक्यात सांगायचं तर मराठी भाषा दिन अगदी दिन म्हणावं असं अशी काही परिस्थिती नाही आहे अजिबात. मराठी मधनं खूप छान लिहितात आहे, वाचतात आहेत लोक. आणि कविता पण सुरेख सुरेख कविता होतात आहे मराठीमध्ये. फक्त आता ओढाताण आणि सगळ्या गोष्टी त्याच्या ज्या होतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, कदाचित त्याच्या मागे कोणाचे काही उद्देश असतील किंवा आणखी काय असेल तर आपण त्याचा विचार करू नये असं मला वाटतं. साहित्यिकांनी साहित्यिक असावं, बाकी काही असू नये. त्याचं वैयक्तिक आयुष्य असतं आणि याच्या व्यतिरिक्त फक्त त्यांनी साहित्यिक असावं, साहित्य चर्चा करावी, साहित्यावर बोलावं आणि ठीक आहे. मी 2 छोट्या कविता वाचणार आहे, एक छोटी एक जरा मोठी. पहिल्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे नमो, प्रणाम, नमस्कार अशा अर्थाने. अच्छा. छोटी एक नमस्कार जो करायचा आहे तो कुठल्याही देवी देवतेला किंवा कुठल्याही व्यक्तीला करायचा नाहीये. व्यक्तिपूजा नाहीये, ही शक्तिपूजा आहे. त्याच्यामुळे तो नमस्कार आहे. नमो आदिशक्ती मातृरूपिणी, नमो आदिशक्ती मातृरूपिणी, नमो दृश्य सृष्टी जन्मदायिनी, नमो शुद्ध बुद्धी मुक्तिदायिनी, नमो शुद्ध बुद्धी मुक्तिदायिनी, नमो विश्वशुद्धी प्राणदायिनी, नमो काव्य सृष्टी भावधारिणी, नमो काव्य सृष्टी भावधारिणी, नमो मर्मदृष्टी अर्थकारिणी, नमो शब्द शक्ती मंत्रधारिणी, नमो शब्द शक्ती मंत्रधारिणी, नमो रूप सृष्टी सौख्यदायिनी, नमो जन्मदात्री, नमो जन्मदात्री देहदायिनी, नमो शिवदृष्टी दुष्टवारिणी, नमो प्रेमवृष्टी इष्टकारिणी, नमो पितृशक्ती वंशवर्धिनी,
नमो धैर्य वृत्ती शक्तिदायिनी. नमो धैर्य वृत्ती शक्तिदायिनी. नमो शांत वृत्ती स्फूर्तिदायिनी. नमो चित्तशुद्धी. नमो चित्तशुद्धी दुःखनाशिनी. नमो मनशक्ती धैर्यदायिनी. नमो मनशक्ती धैर्य. वा वा. वा. दुसरी कविता परीस या शीर्षकाची. परीस. परीस स्पर्श. हम्म. मिडास्टच नाही, परीस स्पर्शच. प्रत्यक्ष परिसाचा स्पर्श. हम्म. मोल सुवर्णाचं. मोल सुवर्णाचं मोहात पाडतं परिसाच्या शोधाचं आणि खूळ मनाला लागतं. हम्म. मोल सुवर्णाचं मोहात पाडतं परिसाच्या शोधाचं आणि खूळ मनाला लागतं. ज्या परिसस्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण होतं, त्या परिसस्पर्शानं सुवर्णाचं काय होतं? हो. सुवर्णाला परिसस्पर्शाची लागत नाही कसोटी. हम्म. त्याच्यासाठी सोनाराची धडधडते आगटी. परिस्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण होऊन जातं. म्हणतात असं म्हणतात, परिसस्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण होऊन जातं. ते लोखंड घाव घणाचे सोसण्याचं सामर्थ्य गमावून बसतं. घाव घणाचे सोसण्याचं सामर्थ्य गमावून बसतं. नांगरानं सुवर्णाच्या शेत नांगरली जातील. नांगरानं सुवर्णाच्या शेत नांगरली जातील. आत्महत्या शेतकऱ्यांच्या त्यानं कमी होतील. हो. सामर्थ्य घाव सोसण्याचं प्रसंगी ते घालण्याचं अबाधित असावं लोखंडाचं, तसंच मानवी मनाचं. अबाधित असावं लोखंडाचं, तसंच मानवी मनाचं. वरकरणी कणखर लोखंडाचं, अंतरंगी सुकुमार सुवर्णाचं. मन असंच असावं, बदलाला सिद्ध व्हा. मनाला होता परिसस्पर्श, सुवर्ण व्हावं मनाचं. त्याच्या झळाळीचा होता स्पर्श, परिस व्हावं जीवनाचं. परिस व्हावं जीवन. वा. धन्यवाद. अक्षय सर. तुम्ही करता पेश. हो. मी काही स्वतःच्या कविता सादर कराव्या असं मला नाही वाटत. ओकेजन आहे. मला आवडते कवी आहेत काही, त्यांच्या काही 2 रचना ऐकवाव्यात. सगळ्यांचेच आवडते कवी आहेत, त्यांच्या 2 रचना ऐकवाव्यात. त्याआधी जो मुद्दा मराठी भाषा दिन आपण जो साजरा करतोय, आणि आता जो एक प्रश्न भारतीताईंनी उपस्थित केला की दिन आहे का नाहीये, दिन वरती जो नेहमी श्लेष होतो, असं वाटतं की 2 टोकं समाजात नेहमीच असतात. एक सकारात्मक बाजूने विचार करणारी, एक नकारात्मक बाजूने विचार करणारी. त्याही पलीकडे मला या ज्या कारणामुळे मराठी भाषा दिन साजरा केला जातो तिथे थोडंसं लक्ष वेधावं असं वाटतं की शिरवाडकरांचा जन्मदिवस, कुसुमाग्रजांचा मराठी भाषा दिन म्हणून जो साजरा केला जातो, तो त्यांचा हट्ट होता की ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. आग्रह होता की त्यांचं जे काम होतं ती ज्ञानभाषा होण्यासाठीच त्यांचं काम होतं सगळं. मला वाटतं की आजही पुन्हा एकदा आपल्याला मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी काय काय करता येईल त्याच्याकडे थोडे प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजेत. साहित्य निर्मिती होत असते मराठीमध्ये, कविता, कथा, ललित लेखन ही साहित्यिक दृष्ट्या निर्मिती होतच असते. त्याही पलीकडे जाऊन मुलांना आणि पुढच्या पिढीपर्यंत जर मराठी आपल्याला पोचवायची असेल, मुलांना ती शिकवायची असेल, तर आजचे जे कलेचे विषय आहेत म्हणजे माहिती तंत्रज्ञान असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, विज्ञान असेल, गणित असेल, आधुनिक येणारी काही नवी तंत्रज्ञान जे आहेत, AI सारखे टूल्स असतील,
ह्या सगळ्यांची भाषा मराठी होण्यासाठी जर प्रयत्न वाढले, तसं साहित्य जर निर्माण झालं, तांत्रिक अंगाने जर भाषेमध्ये भर पडत गेली, तर मला असं वाटतं की मराठीचा विस्तार, व्यापकता अधिक वाढेल. तर हा खरं तर या आजच्या दिवसाच्या निमित्ताने विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, असं एक मला वाटतं. बाकी कविता भरपूर आहेत. अनेक मान्यवर कवींच्या कविता आहेत. त्यातल्या एक कविता तर मी आता जी आहे ती विंदा करंदीकरांची एक त्यांच्या निवडक कवितांमधली झपताल नावाची कविता माझी भयंकर आवडती कविता आहे. ती अशी आहे की पोचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझप वावरत असतेस. पोचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझप वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभी नेसून वावरत असतेस तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. उभे नेसून वावरत असतेस तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेली वाळवू लागतो. मुतेली म्हणजे लहान मुलांचे कपडे, लंगोट आपण ज्याला हम्म. शूशीने भरलेले असतात, ते धुवून वाळत घातलेले असतात. तर ते त्याला फार चांगला शब्द मुतेले वापरलाय. म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिऊकाऊच्या मम्मम मधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तरी पण चिऊकाऊच्या मम्मम मधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर फिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. तू घरभर फिरत असतेस, भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. येताना पक्षिणी असतेस. साठविताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फूट खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. अशी सगळ्याच यांच्या इंधनच्या कविता आहेत. आणि दुसरे दिवसानिमित्त मला आवर्जून ज्यांचा उल्लेख करावा असं वाटतो, निसर्ग कवितेची मोठी परंपरा बालकवींपासून आपल्याकडे आहे. आणि महानोरकर आहेत दादा आमचे निसर्ग कवी म्हणून ख्यातकीर्त लोकप्रिय आहेतच. अजून एक कवी आहेत मराठीचे लाडके, ते म्हणजे आमचे बोरकर गोव्याचे. हिरवळ आणि पाणी नावाची त्यांची एक सुंदर कविता आहे. त्यांच्याही सगळ्याच कविता अर्थात फारच गोड आहेत. तर त्यातली ही हिरवळ आणि पाणी माझी खूप आवडती आहे, सादर करतो. हिरवळ आणि पाणी तेथेच ती मजला गाय. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. तुम्ही पाखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. सुखात चरती गुरे वासरे लवे तुम्ही लहरते कापरे. हवे तुम्ही आरोग्य खेळते गाणी आस पाणी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाय. उरी जिथे भूमीची माया उन्हात घाली हिरवी छाया. उरी जिथे भूमीची माया उन्हात घाली हिरवी छाया. सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाय. जिथे अशी समृद्ध धरित्री घुमती घरे अन पुत्र कलत्री. रमेश रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्य. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाय. सख्या परते जिथे न बंधन. सख्या परते जिथे न बंधन. स्मितात शरदाचे आमंत्रण. काय काय लिहितात बोरकर की सख्या परते जिथे न बंधन. स्मितात शरदाचे आमंत्रण. सहजोद्गारी गाढ चांदणे स्पर्शी स्नेह हिमानी. हिमासारखा स्पर्श जाणवतो. सख्या पलीकडे दुसरं बंधन नाहीये आणि त्याच्या स्मितामध्ये शरदाचं आमंत्रण आहे.
शरदाच्या चांदण्याचं आमंत्रण आहे आणि सहजोद्गारामध्ये गाढ चांदणं पसरल्यासारखं दिसतं असं लिहितात बोरकर. आणि पुढे म्हणतात ऋतू ऋतूतून जिथे सोहळे तसेच उघड्यावरी मोकळे. ऋतू ऋतूतून जिथे सोहळे तसेच उघड्यावरी मोकळे आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मज लागाणी. माणूस जेथे हवा हवासा दुर्मिळ झालाय आज. माणूस जेथे हवा हवासा अभंग ओवी मध्ये दिलासा. विश्वासावर जीवन सुस्थिर श्रद्धा नेक इमानी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मज लागाय. देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला नसे उद्याचा. देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला नसे उद्याचा. सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी. सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. निळी तुनी पाखरे पांढरी किलबिलतात थव्याने. हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. वा. या असं सगळ्यांना जीवन मिळावं अजून काय म्हणणार नाही का. खरंय. धन्यवाद. मी श्रद्धाताईंचे विशेष आभार की त्यांनी भैरवीताई प्लीज. तर आधीच्या आपल्या म्हणजे आपल्या सहभागी दोघांनीही जे काही विचार व्यक्त केले म्हणजे भारतीताईंनी असो किंवा अक्षय सरांनी असो, खरोखर मराठी भाषा आणि आपल्या सगळ्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम हा एक असा विषय आहे की मला वाटतं याच्यावर आपण कितीही वेळ बोलू शकतो, इतकं आपण आपल्या मातृभाषेच्या प्रेमात आहोत. मुळात मला असं वाटतं की अक्षय सरांनी आपल्याला काही अशा कविता ऐकवल्या, अशा कवींच्या कविता ऐकवल्या मुळात की जे आपल्या सगळ्यांच्या खूप मनापासचे असे कवी आहेत. आपल्याला म्हणजे आपली पिढी ही त्यांच्या नंतरची आणि आता जे तरुण मंडळी आहेत त्यांच्या आधीची अशी मधली पिढी आहे. तर मला वाटतं आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे की ते साहित्य आणि तो जो सगळा काय म्हणता येईल त्याला म्हणजे ठेवाच म्हणायला हवं खरं म्हणजे आपल्याकडे जे मराठीतनं साहित्य निर्माण झालंय तो ठेवा आपण त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवू शकू, मला वाटतं ही आपल्यावरची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्या खोलात नको शिरूयात आपण. थोडंफार लिहिते त्यामुळे काही 2 कविता मी ऐकवते. पहिली कविता आहे ऋणाईत नावाची. मुळात मला जर का कोणी विचारलं तर मी अगदी काय म्हणताल त्याला की डंके की चोट पर असं जे म्हणतात ना तसं सांगू शकेन की कविता, मराठी कविता, मग ती माझी असू देत, इतर कोणीही लिहिलेली असू देत, ही मला कायम खूप आनंद देणारी गोष्ट आहे. तर तसेच काही भाव मी या कवितेतनं मांडलेले आहेत. ऋणाईत शीर्षक आहे कुठेही निघे वाहती शब्दगंगा. कुठेही निघे वाहती शब्दगंगा. कुण्या सागराची हिला ओढ आहे. निळा रोहिणीतून कविता प्रवाही. कुणाच्या कृपेची तिला जोड आहे. उतरते किती आत आत्म्यात माझ्या. उतरते किती आत आत्म्यात माझ्या. उजळते पहा रोज आयुष्य माझे. मला लाभले सौख्य हे अमृताचे. अशी श्वास श्वासात कविता विराजे. पुन्हा जाणीवांच्या पल्याडून कोणी. पुन्हा जाणीवांच्या पल्याडून कोणी. मला नेणिवेच्या जगी आणलेले. ऋणाईत असणे मला मान्य आहे. वसा ईश्वरी अंतरी जाणलेले. कुणी धाडल्या कल्पनेच्या सरी ह्या. कुणी धाडल्या कल्पनेच्या सरी ह्या. कधी शिंपला सर्जनाचा सडा मग. वरी रेखिता शब्दरंगावली मी. जराशी निमाली मनातील तगमग. कळेना कुठे शब्द नेणार आहे. कळेना कुठे शब्द नेणार आहे. कुठे नेमका अर्थ सिंधू असावा. मला आकळो
मर्म शब्दातले अन उभा जन्म कविते तुला मी वहावा, उभा जन्म कविते तुला मी वहावा. वा. तर ही एक कविता होती. थोडीशी जरा म्हणजे समजायला मला वाटत नाही की तुमच्या आपल्या या स्क्रीनवर असलेल्या कुणाला जड गेली असेल, पण वाटू शकतं. एक थोडीशी हलकी फुलकी कविता ऐकवते. काय लिहू नावाची कविता आहे. काय लिहू, तुझे लिहू गीत की माझी मुग्ध प्रीत. काय लिहू, तुझे लिहू गीत की माझी मुग्ध प्रीत. लोकलज्जा सांभाळू की पाळू जनरीत. गझल लिहू आज की लिहू मुक्त छंद. गझल लिहू आज की लिहू मुक्त छंद, की लिहू मनातले भावुक वृत्तबंध. शेर नकोच, शेर नकोच, त्यापेक्षा मी लिहिते चारोळी. शेर नकोच, त्यापेक्षा लिहिते मी चारोळी. दोन तुझ्या दोन माझ्या बरोबरीच्या ओळी. कधी वाटतं लिहावी अर्थपूर्ण ओवी. कधी वाटतं लिहावी अर्थपूर्ण ओवी. जीवनाची उमटते त्यात खरीखुरी छवी. अभंग लिहू की लिहावी अष्टाक्षरी. अभंग लिहू की लिहावी अष्टाक्षरी. सहजपणे साधते मला ती अष्टप्रहरी. लिहायची नाहीच पण मला कधी विराणी. लिहायची नाहीच पण मला कधी विराणी. जपायचेच कशाला उगाच डोळ्यात पाणी. लिहितेसच कशाला हे मात्र नको म्हणूस. लिहितेसच कशाला हे मात्र नकोच म्हणू. कवितेत सामावलेत माझे श्वास श्वास जणू. ऐक तुझी कविता, ऐक तुझी कविता रोज मला नव्याने सुचत जाते. ऐक तुझी कविता रोज मला नव्याने सुचत जाते. अन आयुष्याचेच अवघ्या महाकाव्य होते. अन आयुष्याचेच अवघ्या महाकाव्य होते. धन्यवाद. वा. मस्त. खूप छान. तुमच्या कविता छान असतात भैरवी. ते मी वाचते फेसबुकवर, आवडतात मला. थँक्यू. खूप छान असतात. सगळ्यांचं बघून मला सुद्धा थोडस सगळ्यांपासून मी नाही, ते तर प्रेरणा घेऊन म्हणावंच मी लागेल. स्वरचित नाही म्हणत आहे आता. पण कुसुमाग्रजांची गाभारा सगळ्यांना माहिती वा. असेल. अरे वा, मस्त. तिचं वाचन करते. मला कारण परमेश्वर म्हणजे मला सुद्धा जी काय कविता स्फुरते आहे अलीकडच्या काही वर्षात, सगळा मला हा दैवी चमत्कार आणि दैवी साक्षात्कारच वाटतो. आणि त्यामुळे मला ही मनापासून जी जवळची वाटली गाभारा, ती आज मला वाचावीशी अभिवाचन करते त्याचं. गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखरही आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा सुद्धा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. मंत्र जागर गाजत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा
प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव 50. अशी ही मला भावलेली कुसुमाग्रजांची कविता. आणि आपल्याकडे वेळ आहे तर इतकं म्हणजे मला आज या माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत काहीतरी एक म्हणजे तुमच्या दिग्गज कवी आणि कवयित्रींच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी मिळाली याचं एक समाधान वाटतं आहे. तर तुम्ही फ्री आहात अजूनही आपले विचार किंवा काव्य भारतीताई, भैरवीताई आणि अक्षय सर शेअर करू शकता. इच्छा असेल तर. नक्कीच. भारतीताई. एक ऐकवते मी गझल. भारतीताई तयार होत आहेत तेवढ्या वेळात. बरोबर. चालेल? हो हो. प्रश्न खरं म्हणजे नाव भैरवी आहे त्यामुळे मी शेवटी असायला हवं, पण हरकत नाही. तर ईश्वरा आहेस तू याचा पुरावा लागतो. ईश्वरा आहेस तू याचा पुरावा लागतो. निर्गुणाचा देवही साकार व्हावा लागतो. वा. गोड भाषा, गोड बोली, गोड त्यांचे वागणे. गोड भाषा, गोड बोली, गोड त्यांचे वागणे. माणसे समजायला थोडा दुरावा लागतो. माणसे समजायला थोडा दुरावा लागतो. मान्य आहे एकट्याने चालता येते तुला. मान्य आहे एकट्याने चालता येते तुला. तोल जातो त्यामुळे आधार घ्यावा लागतो. राखली मी खास जागा. राखली मी खास जागा मोकळे बोलायला. नेमका गाभा तरी शब्दात यावा लागतो. नेमका गाभा तरी शब्दात यावा लागतो. मी पुन्हा करणार आहे. मी पुन्हा करणार आहे हट्ट हा माझ्याकडे. मी पुन्हा करणार आहे हट्ट हा माझ्याकडे. यापुढे तर मी मलाही वेळ द्यावा लागतो. अगदी बरोबर. सौख्य येते भेटण्याला. सौख्य येते भेटण्याला अन मिठी मज मारते. सौख्य येते भेटण्याला अन मिठी मज मारते. दुःख म्हणते या सुखाचा कर भरावा लागतो. दुःख म्हणते या सुखाचा कर भरावा लागतो. धन्यवाद. अशी एक समोर सापडली तर ऐकून. त्यातून सूट नाही त्या करातून. कुठली खरंय. सूट नाही. खरंय. ही एक कविता आहे पायवाट अशी. हम्म. ते बघता बघता सुचलेली आहे. मी लोणावळ्याला होते. म्हणजे लोणावळ्याला म्हणजे कुसगाव म्हणून लोणावळ्याच्या जवळ छोटस गाव आहे. तिथे सिंहगड इन्स्टिट्यूटला होते. तर ते उंचावर आहेत. कॉलेज उंचावर होतं. तिथं हॉस्टेलला राहत होते. त्याच्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या बायका आणि तिथे काम करणारी माणसं सगळे दिसायची. काही दिवसांनी जो छोटासा बदल झाला त्या बदलावर त्यावेळेला लिहिलेली ही कविता आहे. बघता बघता हरवली. बघता बघता हरवली डोंगरातली पायवाट रोजची. कित्येकांना चिंता पडली आता लाकूड फाटायची. वाळक्या काटक्या गोळा करून जमेल तशी मुळी विकून कसे बसे निभवत होते. अनेक जण जगत होते. बघता बघता हरवली. बघता बघता हरवली डोंगरातली पायवाट रोजची. किती मने हरखून गेली खात्री होता स्वप्नपूर्तीची. मोठा डोंगर विकत घेऊन ऐस पैस बंगले बांधून सुखांची सोय करत होते. थप्प्या नोटांच्या मोजत होते.
गोड गोड भुलथापा, बंगले होतील काम मिळेल. गोड गोड भुलथापा, बंगले होतील काम मिळेल, बांधकामावर मजुरी मिळेल, जन्माची ददाच मिटेल. काय कसं होत आहे, कोणाला कोण फसवत आहे, काय कसं होत आहे, कोणाला कोण फसवत आहे, जाऊ द्या माझं तुमचं, जाऊ द्या माझं तुमचं, ज्यानं त्यानं ऐकावं मनाचं. काही झालं तरी पायवाट डोंगरावरची रोजची, काही झालं तरी पायवाट डोंगरावरची रोजची दिसणार नाही सहजी. त्यासाठी कधीतरी दुनिया उलगडेल स्वप्नांची, दुनिया उलगडेल स्वप्न. धन्यवाद. वा, छान. अक्षय सर. मला हो मला फार इतरांच्या कविता निवडून सादर करणं बरं वाटतं. हो. म्हणजे बरं वाटतं म्हणण्यापेक्षा ठीक आहे, फार प्रस्तावना करत नाही. हो. एक कविता माझी मला आवडणारी, परी आहे की नाही ते श्रोते प्रेक्षक ठरवतील. एकच मिनिट. दोन कवितांमध्ये जरा माझं मतमतांतर होत आहे. येत आहे ना मला? नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे बहुतेक. हॅलो, हो. ऐकू येतं? हा हा. धुनी पेटवून बसून राही अंतरात तो माझ्या, धुनी पेटवून बसून राही अंतरात तो माझ्या, जाळत सुटतो देहच अवघा कुंडी नश्वरतेच्या. दिवस विझोनी सांज पेटता धुनी सचेतन होते, दिवस विझोनी सांज पेटता धुनी सचेतन होते, रात्र निखारी फुंकरली की हुंकारून लसलसते, रात्र निखारी फुंकरली की हुंकारून लसलसते, ठिणग्या उडवीत जाळ पेटतो राख साचुनी उरते, ठिणग्या उडवीत जाळ पेटतो राख साचुनी उरते, तीच फासता ओढून कथनी वाट नव्याने दिसते, तीच फासता ओढून कपनी वाट नव्याने दिसते, ध्यान मग्न तो मंद हसोनी आसन घालून बसतो, ध्यान मग्न तो मंद हसोनी आसन घालून बसतो, अन हवनासाठी दिवसा माझी समिधा गोळा करतो, धुनी पेटवून बसून राहतो अंतरात तो माझ्या, जाळत सुटतो देहचा अवघा कुंडी नश्वरतेच्या. ही एक संपली कविता. ओके. मला असं वाटलं अजून तुम्ही पुढची दुसरी दोन कविता म्हणालात तर. अच्छा, त्या दुसरी चालणार आहे प्रभावाखाली का? होते मी, प्रभावाखाली होतो आम्ही, त्या प्रभावाखाली होतो. दुसरी त्याच्यामुळे चालणार शांत असेल होतो तर बाकी. हो, चालेल. दुसरी चालणार असेल तर हरकत नाहीये, म्हणजे मला आवडेलच. म्हणजे हो, चालेल. कमी वेळेला कंटिन्यू मला करा. अशी संधी मिळते. हा. वा वा, चालेल चालेल. हा, वेळेच्या ह्याच्यात बघा. हो, छोटी आहे. नाही, मी केस गंगाताईंना मोकळे म्हटलं सोडून तुम्ही ओले. बघा. हा हा नाही बसेल बसेल वेळ, फार हा. फार सोच नाही आम्हाला. केस मोकळे सोडून ओले वेळावून मज बघते, हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपणे, केस मोकळे सोडून ओले वेळावून मज बघते, हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून येते, भल्या पहाटे शकुन खुणांची याद अनावर होते, ती स्वप्नांच्या बकुळ फुलांची वेणी माळून, भल्या पहाटे शकुन खुणांची याद अनावर होते, ती स्वप्नांच्या बकुळ फुलांची वेणी माळून येते, हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून येते, उजेडातही तिचीच नाजूक सळसळ मागे उरते, उजेडातही तिचीच नाजूक सळसळ मागे उरते, पकडू जाता हात तिचा ती गिरकी घेऊन पळते,
पकडू जाता हात तिचा ती गिरकी घेऊन पळते, हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून जाते. वा. चढू लागता ज्वर सुंदर. दिवसाचा मलूल होऊन जाते. चढू लागता ज्वर दिवसाचा मलूल होऊन जाते. मावळतीचे केशर पिऊनी रजनी गंधित होते. हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून येते. हवी हवीशी दरवळणारी सांज सुगंधित होते. हवी हवीशी दरवळणारी सांज सुगंधित होते. दिवे मालवू लागताच मी रातही उजळून निघते. हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून येते. चुरून चांदणे ढगाआडती वाऱ्यावर भिरभिरते. चुरून चांदणे ढगाआडती वाऱ्यावर भिरभिरते. निळ्या जांभळ्या मुग्ध पहाटे ओठी साखर उरते. निळ्या जांभळ्या मुग्ध पहाटे ओठी साखर उरते. केस मोकळे सोडून ओले वेळावून मज बघते. हिरव्या पानांवरती अत्तर हळूच शिंपून येते. सुंदर. वा वा बढिया बहुत सुरेख सुरेख मस्त. एकदम छान. सगळ्यांचे खूप आभार आणि असंच आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. हा आणि वेगळ्या वेगळ्या अगदी, अगदी. निमित्ताने भेटत आपल्या राहू. छान वाटलं प्रतिभेचा आम्हाला पण. आपल्या प्रतिभेचा आस्वाद आपल्या श्रोत्यांना मला सगळ्यांना घेता येईल अशी आशा करू.